करीत आहे मित्र 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 शहीद होने की खबर आ रही है। हमला हो सकता हुआ जब आज पुलिस की टीम गढ़चिरौली के नक्सल प्रभावित एरिया में गश्त के बाद वापस लौट रही थी। नक्सलियों ने बारूदी सुरंग बिछाकर पुलिस टीम के काफिले में अगं काही नाही, एफएम साठी रेंज शोधते, बघ ना सापडतच नाहीये. बाय द वे रेणू, सकाळी निघताना आपलं काय ठरलं होतं ग? फोनवर कोऑर्डिनेशन करायचं म्हणून. नाही म्हणजे मला तरी आठवते, तुला आठवते का बघ जरा. अरे आलोक, खरं तर मी तुला फोन ट्राय करत होते पण इथे रेंजच मिळत नव्हती. अगं म्हणून तर तुला सांगत होतो ना रेणू, तू जर इकडे आली नसतीस ना तरी काहीही बिघडणार नव्हतं. का? अच्छा अच्छा, बेस्ट रिपोर्टरचं अवॉर्ड फक्त तुला एकट्यालाच हवं असतं ना नेहमी. आम्ही काय ती फक्त मुंबई पुण्यातली पावसाळ्यात तुंबलेली गटारं आणि त्या पडलेल्या खड्ड्यांचंच कव्हरेज करायचं. हे बघ, मी त्यासाठी असं नाही म्हणालो. मग तुला माहिती नाही इथे काय रिस्क येते. आलोक, मी जेव्हा लोकल चॅनलसाठी माईक हातात घेतला होता ना तेव्हा पहिल्याच न्यूजला मला संध्याकाळी धमकीचा फोन आलेला. तेव्हाच मला या सगळ्या गोष्टींची आयडिया आली. अगं हो, पण तुला इथे न टाळता आलं असतं. आणि हे बघ रेणू, तुझ्याकडे ऑप्शन होता. हे बघ, मंत्री साहेबांची ती फॉरेन टूर कॅप्चर करण्यात मला काही एक इंटरेस्ट नव्हता. आणि तसंही उद्या सकाळच्या एसटीने आपण चाललोय ना परत. खरंच न्यूज म्हणावा अशी एकही गोष्ट आपल्याला इकडे मिळाली नाहीये. रोज आपला तंगड्या तोड करत फिरायचं, रानमाळ धुंडायची, ती बॅग ना जरा. आणि फिरता फिरता प्रत्येक पाऊल टाकताना ती भीती आहेच. पायाखाली माइंड येतील याची. अरे आलोक, तुला एवढी भीती वाटत तरी रिपोर्टर कसा झालास रे? मला स्वतःची नाही, तुझी काळजी आहे. आणि आज काय झालं माहिती तुला? जवळच्या पाड्यावर पोलिसांची चकमक झाली होती नक्षलवाद्यांबरोबर. पोलीस संख्येने जास्त होते म्हणून निभाव लागला. बरेच नक्षलवादी मारले गेले या चकमकीमध्ये. पण त्याआधी त्यांनी घडवलेल्या स्फोटात बरीच माणसं मारली गेली. माझ्या तावडीत एक तरी सापडला असताना. सण किती का अशा माणसांची? त्यांना लहान मुलं कळतं की बाई माणसं समजत नाही, त्याला दिसेल त्याला मारून टाकतात. अरे हो आलोक, माहिती आहे मला. आणि होईल सगळं नीट, नको तू एवढी काळजी करूस त्याची. हे आलोक, पण नशीब ना तुझी ओळख निघाली सदा काकांशी. निदान आपली राहण्याची तरी सोय झाली. अगं माझी कसली ओळख? माझ्या मित्राच्या वडिलांचे मित्र आहे सदा काका. काहीतरी म्हणत होते माझ्या मित्राची जागा आहे म्हणून. ती जागा. पण काही म्हण, ही जागा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघ ना, बसायला बाज आहे, काही गोण्या पडल्या आहेत. पण रेणू इथे काय आहे ना, कोण आहे? काय झालं काका? वास लागला लपून बसलो होते माझ्या मागावर. म्हणजे आपण इथे आलोय कळलं का काय त्यांना? नाही, मी इथे येणारे कळले त्याले म्हणून तर वाटत होईल त्यांना माहित. काका, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? पुत्री माझ्या तिथल्या भाकरीचा वास लागला ना कायले. महालक्ष्मीच्या आजच्या ठेचाला चवच कशी आहे? कारावरून जाणार माणूस ताटावर बसलं बिगर जात नाही काय? म्हणजे तुम्ही कुत्र्यांबद्दल बोलत होतात? होय तर तुम्हाला काय वाटलं बाप्पा? अहो काका, आम्हाला वाटलं तुम्ही एवढं घाबरत आला जसं की एकाची नक्षला लागलंय मांग. नाही बा साहेब, एवढं थोर नशीब कुठं आलं आपलं? म्हणजे नक्षलवादी दिसायला नशीब लागतं? नाही,
नक्षल्याचा माणूस झालेला पाहिले नशीब लागत. आणि तसंही नक्षल्याने नाही ठरलं तर वाघ बिबट्या कमी हा जंगलात. कधी मानगुट धरल पत्ता बिना लागणार आपल्याला. अहो काका, त्या नक्षल्यांपेक्षा वाघ बिबट्या परवडले. आज काय झालं माहितीये ना जवळच्या पाड्यावर? काय बा? अहो निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची कत्तल केली त्यांनी. निवडणुकांवर बहिष्कार त्यांचा. कित्येक वोटिंग मशीनचं नुकसान केले. असल बा, आपल्याला काही माहित नाही ना त्यातलं. अहो काका, असं म्हणून कसं चालेल? सरकार तुमच्यासाठीच त्या निवडणुका घेत आहे. उलट तुम्ही लोकांनी ना सरकारच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. वय उभं तर राहिलंच पाहिजे बघा. घ्या, राहिलं उभा, चहा द्यायले. ओ साहेब, वर बसा की, मी बसतो खाली. हा बरं काका, आम्ही उद्या सकाळच्या एसटीने परत जाऊ. बरं, ते तुमच्यावाले काम आटपले की नाही इथले? अहो काका, खर तर 2 दिवस ठाण मांडूनही काहीच उपयोग झाला नाही. लोक एवढे घाबरतात ना त्यांना की काहीच बोलायला मागत नाही. हो मॅडम, दिसाची भाकर मिळवता मिळवता सप्पाच्या सप्पा वाट लागून जाते त्याची. त्याला काय पडलं याच? आणि तसंही सांजच्या टायमाला बायकोला तिचा नवरा साबूत आलेला पाहिले. तिला तर देवच पावला ना बाप्पा. काय चहा घ्या, चहा. हा काका, तुम्ही नाही घेणार चहा? मावाला झाला घरीच, तुम्ही घ्या. माझ्या जर्सीचं दूध घालून आणले. हा बाप्पा, तुम्ही शिटीतले ना, कोरा चहाची आदत नसेल तुम्हाला. ओ म्हणून तर आलो घेऊन. हा काका, चहाला ना वास येतोय. हो तर जर्सीच आहे ते. आणि तुम्ही वास काय घेता? चव घ्यायची चव. पण काका, गाईच्या दुधाचा वास असा येत नाही. कधी हो बाप्पा? कोणी म्हटलं गायचं दूध घालून आणले? तुम्हीच म्हणालात ना आता. म्या हा. बाप्पा बाप्पा बाप्पा, तुम्हाला तसं वाटलं तर. अहो जर्सी म्हणजे जरा चटरी पटरी आहे बघा. अर्धी भुरी अर्धी काळी. जर्सी माया गायचं नाही, शेरीचं नाव आहे. नातानं ठेवलंय माया. अच्छा अच्छा का अच्छा? आज रातच्याला पाहता मारूनच पोट भरायचा विचार आहे तुमचा? हा अहो माया काय ना बसन गप्पा टोकत. तुम्हालाच भुका लागू राहिल्या असतील ना. चला आटपा जल्दी जल्दी. चहा झाला का? हा भाकरी सोडी तो बघा. कैरी आणि मिरचीचं ठेच आहे आणि तिळाची चटणी लय बेस्ट लागते बघा. घ्या. हा काका, तुम्ही नाही घेणार? हो मॅडम, नक्षलाचं मागितलं तर काय झालं? सोऱ्यांच्या आधी तुकडं मोळायची रीत नाही जी आमची. आणि हे काय म्या वाढून घेतले. तुम्ही करा सुरुवात. हा हा तुम्ही केलात, आता म्या खातो बघा. तिखटाची आदत नसेल तुम्हाला. पाणी हात धुतलं वय घ्या. मा पाणी घ्या. हा नाही नाही काका, ठेवा, तुम्हाला मी आणते. अहो घ्या की. अहो ठेवा, मी आणते भाऊ. पहिलं चांगलं होतं की. ठेवा ठेवा. काका, तुम्हाला भीती वाटत नाही का नक्षल्यांची? अहो माणसाला भीती मरण्याची राहते, नक्षलाची नाही. तसंही माहून राहिलं आणि भरल्या पोट्यानं वर गेलं तर परत राहिलं वर. पुढे कोणती आणि किती दूर जायचं कोणाला माहित. पैसे घे, दागिने घे, प्लीज आलोकला काही करू नको. प्लीज मला सोड. झालं नाही तुमचं झालं असेल तर हात देऊन देऊ का? मुंग्या लागते लाटायले. तिथलं लाल मुंग्या आलं तर रवानी रस्त्यात. पाणी वाटू का तुमच्यासाठी? दमला असाल ना कामा आणि तो पाणी. नाही ते समाधी मानतोय. आणि तू ग, तू अगरचा पैसा काढता घेतला ना निघाली. कोण हाय कोण तू? लग्न ठरलंय आमचं. हा मग जंगलात काय पहिली रात साजरी करायला आलेले ते बी लग्न आणली. तू वळवळ नाही तर इथं ठेचून गाडी. सोयऱ्यांचा पावसाळ तर केला बाप्पा.
पण तू योत नाही सांगितली. दुर्गे मत आहे गलमच आहे ना व की आपल्या 4-5 गाभलेली नाही म्हटलं आजकाल 4-5 गाभलेली माणसांचं कळब एक झालं ना की त्याला मी दलमच म्हणते आहात. हा खेळणं चांगलं हो तुझं. खेळणं नाही बंदूक आहे ती. वय वय पण असं म्या नाही काही महानाते म्हणते. आणि तसही फटाक्याची टिकळी संपली की बंदूक बी खेळणंच आहे ना. अगं ते उराला हाताले थांब औषध आणि तो बघ. काही गरज नाही का चीज हात घ्याय मला. काऊन भीती वाटू राहिली. ए कुणाचा बापाला बी घाबरत नाही म्या. रगत बघायची आदत झालेल्या औषधाची भीती वाटतच राहील असं माझा मित्र बोलायचा. आलो. अरे पण काय सिद्धी बुडगाई हो नाही म्हणलं तरी बी गेलाच. तुम्ही आम्ही चॅनेलचे रिपोर्टर आहोत. आलेल्या निवडणुकाच्या बाबत बातम्यांसाठी आलो. म्हणजे सरकारनं फितूर पाडवलंय तर नाही तर काय आमचे ठाव ठिकाणी माहीत करून गेले माणसं की नाही. तुमचं म्हणणं ऐकायला आलं सांगून जवळ घ्यायचं आणि गद्दारी करायची. सप्पा माहित आहे मला. अगं मी खरंच सांगते आम्ही पोलिसांचे खबरी नाही आहोत. तिथे शहरात राहणाऱ्या लोकांना सरकारला तुमची बाजू कळावी तुम्हालाही साथ मिळावी म्हणून तुमची बाजू समजून घ्यायला आलो. आणि उद्या सकाळच्या एसटीने आम्ही पुन्हा जाणार आहोत. निवडणुका जवळ येऊन राहिल्या की सरकारला आमची याद येते का त्या आधी नाही. इथं भूत राहतात म्हटल्यावर कुठला शहाणा माणूस इथे येईल. कोणी यायची बी जरूरत नाही. आमचं बघायला आम्ही खमके आहोत. म्हणजे तू इथल्या लोकांची जिम्मेदारी घ्यायला तयार आहे. हा ही घे जिम्मेदारी. त्यांसाठी तर सपा खेळ चाललाय ना. मग आजच्या स्फोट आजीचा म्हातारीचा नातू गेला. रोज 3 अंडे पाणी आणून द्यायचं म्हातारीने. आता ही आणून दे. जाय हो बाय जाय. आपल्याला आता घ्यावी असेल ना तर कुणाला ते शहीद व्हावंच लागतं. शहीद नाही खून आणि कत्तली करताय तुम्ही निष्पाप लोकांच्या. मग तुला त्यांच्या भाबड्या वेळेकडे बघून जरा सुद्धा किंवा येत नाही का ग? ए तुम्हाला शानपण नाही शिकवायचा. वनवा लागला ना की सुक्या सकट वला बी जळतच. हा जळत हा पण वनवा कोणी जाणून बुजून लावत नाही. तुम्ही लोक इथल्या मुलांना सरकारबद्दल भडकवत आहात. मग काय खोटं आहे त्यात. इतक्या वर्षात काय मिळाले आम्हाला. पोटाला पोटभर भाकर नाही की अंगारे कापड नाही. गावातून बिमार माणसाला तालुक्याने नाहीच असेल ना तर झोळीत गुंडावून बांधावी लागते. तिकडे जायच तो जागा वाजत ठीक नाही तर रस्त्याने आग लावी लागते. आणि तुमच्या सरकारने आम्हाला काही दिलं असेल ना तर गरिबी दिली विकतचं गाजर दिले. ते प्रत्येक निवडणुकीला अगदी पोटभर मिळत आहे आम्हाला. फक्त ताण लागली की घोडभर पाणी तेवढं मिळत नाही. मिळते की घे 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 अमृत आहे. मला माहित आहे ना तुमच्या लोकांची ताण कशाने वागणार आहे ती. घे की. अगं गावातली लोक त्याच्या बाबाच्या इरीतून पाणी वाटतात. त्या इरीच घे लय गोळ आहे बघ. हा अगं बसून हो साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा लय जुनी आहे. हा एकदा ना हिडिप्पा नावाची एक राक्षसून या गावात आली होती. आता नाही काही लय आंधी. त्या टायमाला तिला ताण लागली होती. तेव्हा तिने या हिरीचं पाणी पिलं आणि तिला राक्षस जन्मातून मुक्तीच मिळाली ना. आवाज कुठून आला हे पोटे. अगं तू काय का होतस. मी तिच्याबद्दल म्हणले तुझ्याबद्दल नाही. ते जाऊ दे. मी का म्हणतो दुर्गी मला एक सांगशील नेमकं काय करतो ग तू अद्दल म्हणतोय साथीदार. गरीब लोकांसाठी झटतो आम्ही लोक. काढणाऱ्याही मदत करतो. बापा पाहिलं साहेब केवढं मोठ्याला काम करून राहिले. आणि काय तुम्ही हो साहेब ह्यांचं खेळणं बघून गरिबी खुश होत असेल ना. नाही म्हटलं तुम्हाला विचारलं कारण तुम्ही शेतीतले ना. पण म्या कुठं तरी ऐकलं होतं गरीबाची भूक भाकरीने भागती यांच्या गळीने नाही. भागत की काय बोलता तुम्ही. भागते ना. हा माहित आहे मला. हा कळले. तुझ्याकडच्या गोळ्या विटॅमिनच्या असतील. एक गोळी मारली की सकाळची न्यारी. दुपारी 2 मारल्या की दुपारचं जेवण. रात्री 3 मारल्या कायले मारायच्या. एवढं पोटभर खाल्ल्यानंतर रातच्याला माणूस आडवाच नाही का. ए बुडक्या लय झालं तुझी फिरफिर. आधीच्या दुश्मनाने मी आसरा दिलाय. ए दुर्गे सावली आहे म्हटल्यावर झाडाखाली डाकू बी थांबितो आणि साधू बी नाही. बाप्पा तुला डाकू नाही म्हणाल ना. आपलं ते विचारलं म्हणून मी सांगितलं. तुला नको ना पाणी
नको पिऊ, कोणीच नाही पिणार रे. टाकी तो जमिनीले. झाड तरी ए बुडग्या, तुला मौतीची भीती नाही वाटत का? आपण कधी ना कधी तरी मरणारच बाबा, हे माहिती आहे म्हटल्यावर घाबरायचं काय त्यात. आणि म्या काय म्हणतो, काय ग हाडाचं काळं करून ठेवले? नाही म्हटलं 2 घास खाऊन घे. मिरचीचा ठेचा आहे, रत्नीच्या हातचा. हा द्या ना खायला द्या. थांब तू, निष्पाप लोकांना मारून भुकण्याचं वागली इच्छी. मायला ऐकलं मग नक्षलवाद पडला. अरे तिच्या पायातून तर रक्त येत आहे. काका तो लेप बघू द्या. सांगितलं ना म्या, मला काही नकोय तुमचं. ओ मॅडम, तुम्ही बी कमाल करता. पोट्टी दमून भागून आली, जरा निवांत पडू द्यायचं तर तुम्ही बसलात हळदीला बसला बघ औषध चोळीत. इथं 7 असला मुंडोळा बांधून. रेणू काय करायचं नाही तुझी मदत? अगं हे रेणू तुझ्या पायाला तर लागले. तू बस इथे. हळू 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 ऐक नाही काय म्हणतो. हळू हळू दुखतंय. ऐकणार जरा थांब. कुठं मोती कुठे माती. ओ साहेब, मी आता म्हणतो फुंकर मारा फुंकर. औषध परीस माहिती फुंकर अर्धाधिकचा कंबरी करते. हळू हळू लाव, मला ती जास्त दुखतंय. अगं दुखणारच, ओलीचं कमी आहे. पण तू हळू लाव. ते किती लागले बघ आधी. हळू हळू. हा अजून पण काही माणसं अशी बी असतात ज्यांना जखम चुकली तरी खरटवायची सवय असते. आपण चालताना ठेस लागली की माय ग असं म्हणत. आणि यांना ठेस लागली की मारले असं म्हणतात. पण किती काही झालं ना साहेब, शेवटी माय ही सारखीच. मग ती बाई असली काय आणि वाघी नसली काय. अशा फुटका गप्पा ऐकले टाइम नाही मला. लवकरच ठिकाणावर पोहोचलं पाहिजे. त्यात या दोघांचा बंदोबस्त. मी आता तेच म्हणतो बघ, या दोघांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. हा पण मी आता म्हणतो तू या दोघांना मारून तुला का जास्त पैका मिळणार होय? नाही म्हटलं वाटून घेतलं असतं काय. पैकासाठी नाही करत आपण. बापा पाहिलं साहेब, पैकासाठी नाही करती. हा केवढं मोठं कालीस. असं कालीस पाहिजे माणसाला. काम केलं तरी दामाची अपेक्षा नाही. आणि तुझं बी काम नाही झाकाय पोट्टे. कसं आहे कसाच्या दुकानात बीच काम राहते, फक्त ते बोकळ कापायचे पैका घेतो. तू तर फुकटातच माणसं मारते. आणि नाही का म्हणतो उद्या जर तुला गिनबिगिन केलंच तर तुझ्या नवऱ्याला काय बी फिकर नसणार बा तुझी. कोणाची माय चालली आहे तुझ्याकडे नजर वाकडी करून बघायची. ए बुडग्या, मला नाही त्या लग्नाचे काय कौतिक. मला जन्म नाही झाला या लग्नासाठी ना प्रेमासाठी. मी लहान असल्यापासून फक्त एकच सपन पाहिले, मला मी दास बाबा व्हायचंय. दास बाबा यांचा आधीचा मोरक्या. हा चौथाचा असं काही धबधबा तयार केला होता त्यानं की शहरातले पोलीस त्याच्या नावाला चाचा कापायचे. जागा नाही असं 17-18 वर्ष फुटला तो. पर काय ती चालायची आई. जंगलातून काटाकुडातून असं काही चकवायचं पोलिसांनी की त्यांचे बालेजी हाती लागायचं नाही. ते धर्मातले साथीदार सांगायचे माणूस पळावून चालित तर पायनी कमी झाले तर हात पिकाने आले पाहिजे म्हणून तसा विचारून जायचं साथीदारांनी. नजर तर अशी घारी बनी की या टोकाला उभा असेल तर पार त्या टोकाची खबर घ्यायचा. आव एकदा तर पोलीस मंगल आली गाडी हारणामानीच्या पळ हाती लागायचं नावच नाही. पण समोर आली ना अठराची भीत, माग पोलीस पुढं भीत काय करायचं. पोलिसाच्या हाताने तर लागायचं नव्हतं. गाड्याने घेतला ना कोलवर दम आणि गेला ना भीतीच्या पार. अय बुडग्या, पाहिलंच करा माणूस उभ्या जिंदगारी. नाही बाप्पा, या आत्ताच ठरवलं. पोट्टी झालं म्हणून काय झालं, मोठं झालं व्हायचं ना तर दास बाबा वाणी. त्या अनेकदा कणेन धरला ना की समोर त्याची शिकार व्हायलाच पाहिजे. बघ पर बंदुकीचा चाप ओढला की गोळी चुक, प्रश्न नाही. बंदुकीचं धाकलं कोण. तुम्ही सगळे शांत झालात ना. हो मनगडात जोर असला म्हणजे वाघाची बी शेळी होती. वय 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 माई जर्सी बी येत म्हणती. कोण जरशी? अगं शेळी माई. वारा पुढ घ्या सारखेच होता काय काम आले.
नाही, कसं जगायचं या कसरतीत होतो. आता जमायला लागले आपल्याला. कसरती आम्ही विरोध करतो त्याची. परत एकच असं आहे, आपल्याकडनं पोरांनी बी असं दास बाबा वाढवायला पाहिजे ना. या शहरातल्या माकडांचं पाणी पाहायला पाहिजे. पण मी आता म्हणतो दुर्गी, मला एक प्रश्न पडू राहिला बघ. रक्ताची चटक लावल्यावर पाण्यानं ताण भागते. हे बाप्पा, आता तू काऊन डोकं फिरवू राहिला? आणि तसंही काय यायचा प्रश्न आहे. दीस उडायच्या आधी निघन मी इथनं. पण तुला इथून जाऊ पण देणार आहे? कोण अडवणार आहे म्हणे? तू दिसल्या गोवानी घातल्या म्हणून नशीब समज. नाही तर तू होणारी बायको आहे ना, इथंच उड म्हणत बसली असती. हे बघ, तुझ्या या बंदुकीच्या धाकाला आहे ना घाबरणार नव्हतोच मी. आणि जर तुला अडून अजून काही जणांचे जीव असणार असतील ना, तर आज मी मरायला पण तयार आहे. अरे बाप्पा, पिक्चरची टाकी वाटून राहिले की होणाऱ्या बायको समोर मी जाऊन दाखवायची उपकी आले. एक लक्षात ठेव, चांगल्याला चांगल्यानं बांगल्याला बांगली आहे मी. इथंच कुत्र्याच्या मौतीनं मरशी. आलोक, तू शांत हो ना. रागाला सुडाची ठिणगी चिकटली की पेट घेताना तोच खरा नक्षलवाद. त्यामुळे ती काय करते तिचं तिलाही कळत नाहीये. सड्या कपाळापेक्षा सौभाग्याचं सिंदूर लावलेले कपाळ ना जास्त सुंदर दिसतं. हे माहीतच नाहीये तिला. लय झाले तुझी बडबड. आम्ही काय हौसने नाही घेते बंदूक हाती. तुमच्यासारखी माणसं आम्हाला घेणे भाग पाडतात. कर्जाची रक्कम चुकती होत नाही म्हणून सावकार जेव्हा आई बाईची लुगडी फिरतो ना, तेव्हा रात पाणी नाही, रागातच चढतंय. मग बरोबर बोलते ती. जखमेला काम हेच उत्तर मिळालं पाहिजे बघा. हात जोडून कोणी भाकरी देत नाही साहेब. ती अशीच बंदुकीच्या धाकाने मिळवावी लागते. काका, तुम्ही सुद्धा हो साहेब, तुमचं काय? हो, तुम्ही जा सकाळच्या एसटीने निघून. नाही म्हणजे इमरबान झाली तर मला तर माझ्या नातू जगवायचं. इथे दास बाबा आणि हिच्यासारखे माणसं आहेत म्हणून आम्ही आहोत बाप्पा. हे पोट्टे, तू त्या दास बाबा बद्दल बोलली ना, लय डेरिंग बाजवता तेव्हा. हा, मी आधी ऐकून होतो. पण त्या भीती माग काय घडलं हे माहिती आहे तुला? नाही, कारण त्यानंतर दास बाबाचा पत्ता कोणालाच लागला नाही. तुला माहित आहे का? होय, माहित आहे ना. बिबट्याचं पाहिलं त्यानं त्या भीतीवरून झेप घेतली आणि गेला ना पलीकडच्या बाजूला, फरार झाला. तो खूप झाला होता की आज परत एकदा तो जिंकला होता. पर पोलिसाची एक गोळी त्याच्या पायाला लागली होती. हसाच एका झाडावर लपलेला असताना त्याची नजर एका झोपडीत पडली आणि तो त्या झोपडीत शिरला. आवाज केला ना, इथेच खेचून काढीन. कोण? कोण हो बाप्पा? माझं हित काढून आला. मला माग पोलीस लागलेत. हा, असं वय. हे पोट्या, हवं तू या पायाला तर लागलंय की. हवं केवढा लय रगत येऊन राहिले बघ. बस इथे. हवं इथे. बस. हवं पोट्या, केवढा लय रगत येऊन राहिले बघ. हा सरात झाले काट्या कुट्यात फिरून ये बाप्पा. घरले माय वाट बघत असेल.
पोट्याला मारणारा दास याच भागात शिरलाय. तो कोणी आलत का? नाही हो बाप्पा. रगत हे वय हो ते मिरची टेस्टाला बोट टेचलं गेलं त्याच आहे ते. काळजी घ्या माय. बरं कोणी आलं तर कळव मले. दार नीट लावून घे बघ. येतो म्या. होय. त्या पोट्याला म्या मारलं काय बी तू माझा जीव काढून वाचवला. तुले मारून मला बाई पोट्ट मिळालं असतं तर ते बी केलं असतं म्या. बस इथे बस. पोट्ट्या हवं माय हाय म्या. तू बी कोणाचा तरी लोक असशील. आतड तुटलं की येणारी कळ नाही समजायची तुले. माया लोक म्हणायचा माय नक्षले बी माणसंच आहेत ग. तर ती भीत्यात पटकन आणि माणूस एकदा भ्यायला की त्याला सुचत नाही बघ. पोट्ट्या अहो मनगटाचा जोर मारण्यापरीस वाचवायला वापरला तर हिंमत जीव घ्यायला नाही जीव वाचवायला लागती. पोट्ट्या अहो माफी कायले मागितो. माया लोक मिळेल का तू या माफीनं? तुले वाचवल्याची शरम या मायला येऊ देऊ नकोस. मला ध्यानात ठेव. अहो बंदुकीच्या नळकंडीतून शिकार दिसती माणूस नाही. जाय बाप्पा निघितलं. तो चंद्र्या बी माय लेकरावानी लय बहादूर आहे बघ. कधी बी येईल तर त्यो. जाय बाप्पा. दासबाबाला पहिल्यांदा नरकांडीतून माणूस दिसला. त्याला त्याच्या नेमाजीवर लय विश्वास होता. पण त्याला पहिल्यांदा कळलं की त्याच्या डोळ्यासमोर नेम नाही सापड होत. सापड दुर्गे तुझ्या दासबाबा परत परत इथे आला. जिथे आता आपण उभे आहोत इथे त्याला माझा मित्र भेटला. त्यानं त्याला आधार दिला, बुद्धी दिली. पण काका तुम्ही तर मला म्हणाला होता की तुमचा मित्र नाहीये आता. हो मी नाही की तो आता.
पण त्यानं लोकांनी आधार देणं बंद नाही केलं. आणि हे दुर्गे, तू आता दासबाबाचं त्या म्हातारीच्या पार कोसळायचं राहून गेलं बघ, म्हणून तो इथे कोसळला. मित्र समोर हे पोट्टे, तुझ्या त्या दासबाबाला त्या म्हातारीनं त्या टायमाला वाचवलं आणि तुमच्यासाठी तुमचा मोर्चा हरवला. पण तुमच्या त्या मोर्चाला त्याचा स्वतःचा असा मोर्चा सापडला ग. मित्र, बराच वेळ बघत बसला, यो कोण हाय काय हाय याचा विचार करीत आरडून ओरडून रडायचं होतं गे त्याने. पण कोणासमोर रडणार? रडायला आपल्याजवळ माणसं नाही, ते काय होतं का गे या जिंदगानीचा? म्हणून तो इथंच रडला. माणसाने मरण्या आधी मोकळ व्हायची एक वाट आहे बघ. आणि एकदा का माणूस आतून रडला ना दुर्गे, मग तो मोकळा बी होतोय आणि शांत बी. महामित्राच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेला. नक्षलाचा मोर्चा दास दास बाबा. हे माय, तुला लागली का हो शांत झोप कंदी? नाही, शांत झोप लागायले माणसाला आधी माणूस स्वतः आलं पाहिजे ना. काय तू त्या दासबाबाला त्या रात्री त्यातलं काहीतरी कळलं? हा, कळलं. हे दुर्गे, तुला माहित आहे का जगातली सगळ्यात जंगी लढाई कोणती? जी एकच लढाई आज बी चालते, पोट आणि काळजाची. ईदभर पोटाच्या वर काळीज आहे, पर पोट किती बी भरलं तरी काळीज भरला बिगर माणूस शांत होत नाही. आणि पोट माणूस कसा बी भरतो ग, कोणी रगत काढून तर कोणी गामगल. पण काळीज भरायले माणसाजवळ माणूस पाहिजे, स्वतःचा माणूस. आणि स्वतःचा माणूस स्वतः माणूस झाल्यावर भेटतो ग दुर्गे. हा, स्वतः माणूस झाल्यावर. माणसाला असू नको, तोंडावर हसवावं. आणि एकदा का माणूस शोधला ना दुर्गे कि मग गरज लागत नाही तुझ्या त्या जन्माची, मोर्चाची आणि देवाची. अगं ज्याला त्याला त्याचा देव मित्र म्हणून भेटतच की. तू केल्याला भाकरी देणारा सापडला की त्यासाठी तो देवच असतो ना. आणि माणूस व्हायची आस लागली की सापडतोय मित्र.
याला कधी गरजच लागली नाही लढाई जिंकायची. अगं आपला प्रवास पोटापासून काळजापर्यंतचा. याची तर सुरुवातच काळ झालं. हत्यार न उचलता जिंकला महामित्र. हे दुर्गे पांडवाचा माणूस उभ्या जिंदगानी नाही माणूस. जोवर आसू आहे तोवर माणूस शिल्लक आहे बघ. झुकण्यात कमीपणा असेल ग पण स्वतःला शरण जाण्यात राजेपणा आहे. एकच मागणी करतो बघ तू आकड. या दोघांनी ते सोडून तसही रिकाम्या बंदुकीनं भीती घालू शकते, गोळी नाही. जा बाबा जा तुम्ही. या गावात काय रोज अशा रात्री येतात. रोज एक दास रोज एक दुर्गी जन्माला येते. तुमच्या शहरात रोज राहता एक सपान आणि एक सकाळ जन्माला येते. जा तुम्ही जा. हे मोठे तू काय आधीच बसून राहणार होय. चल बाप्पा घरी. हा बाई रत्नी आहे बघ. बुडग्या काय माया बंदुकीत गोळी नाही हे तुला कसे कळले? साहेब यांच्या त्या दासबाबाचा नंतर सदा काका झाला हो. तुमची एसटी निघत काय? हा चला जावं तुम्ही. तुम्ही आलात तर काय आणि ते काय फक्त मुद्दा नाही का माणसं बी राहतात. काय हो नको बाई मला नको देव करू. आणि तसंही नक्षलापेक्षा बत्तर असतं देवाचं जीवन. मी आपला माणूसच बरं आहे. चल मी निघतो बघ. रखमी वाट बघत असेल घरी. लहान असल्यापासून फक्त एकच सपन पाहिले. काय मला बी दास बाबा व्हायचे. स्वतःचा असा काही दबदबा तयार केला होता त्यानं की शहरातले पोलीस त्याच्या नावाने चहा कापायचे. जाणं नाही असं 17-18 वर्षाचा पोट्या तो चालायची आई. जंगलातून काटाकुटातून असं काही चकवायचं पोलिसांनी की त्यांची बाली बी हाती लागायचं नाही. ते नजर तर अशी गाडीवाणी की या डोक्याला उभा असेल तर फार त्या डोक्याची खबर द्यायचा. एकदा तर पोलीस मागे लागले. गाडी हंगामाने चप्पल हाती लागायचं नावच नाही. पण समोरली ना आठवड्याची भीत. माग पोलीस पुढे भीत काय करायचं. पोलिसाच्या हाती ते लागायचं नव्हतं. गाड्याने घेतला ना खोलवर दमान गेलं ना भीतीच्या पार. मी आता वाजता राहिलो. पोट्टी झाले म्हणून काय झालं. मोठं झालं व्हायचं ना तर दास बाबा वालीच. त्याने एकदा का नेम धरला म्हणजे शिकार झालीच म्हणून समज. पर बंदुकीचा चाप उडला की गोळी सुटती. प्रश्न नाही. लेखक मोहन बनसोडे.
मित्तर